विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पॅरलल लाईन्स अँड इट्स ट्रान्सव्हर्सल या घटकाचा अभ्यास करत आहोत. इयत्ता 9वीमध्ये पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल यांच्यामुळे तयार झालेल्या अँगलच्या जोड्या आपण बघितलेल्या आहेत. आजच्या टॉपिकमध्ये ह्या तयार झालेल्या अँगलच्या जोड्या व त्यांचे गुणधर्म याचे रिव्हिजन आपण करत आहोत. दिलेल्या आकृतीमध्ये तुम्हाला ए बी ही लाईन आणि सी डी ही दुसरी लाईन एकमेकींना पॅरलल आहेत आणि पी क्यू ही त्याची ट्रान्सव्हर्सल आपल्याला दिसत असून या ट्रान्सव्हर्सलमुळे तयार होणारे कोन यांच्या जोड्या आणि त्याचबरोबर ह्या कोनांच्या जोड्यांचा गुणधर्म आपण अभ्यास करत आहोत. सर्वप्रथम समांतर रेषा म्हणजे पॅरलल लाईन्स म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. अशा दोन लाईन्स ज्या एकमेकींना छेदत नाहीत एका प्रतलात असून देखील त्या लाईन्सला आपण समांतर रेषा असं म्हणतो. When two lines are never meet each other at a point in a plane, that time that two lines are called parallel lines. ह्या आकृतीमध्ये ए बी आणि सी डी या दोन्ही पॅरलल आहेत आणि पी क्यू ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. पॉईंट आर जवळ आणि पॉईंट एच जवळ ही लाईन्स काय झालेली आहे, ही लाईन या ठिकाणी इंटरसेक्ट होत आहे. पॉईंट आर जवळ काही कोन तयार झालेले आहेत, आणि पॉईंट एच जवळ काही कोन तयार झालेले आहेत. जे अँगल्स फॉर्म झालेले आहेत त्याचा स्टडी आपण या ठिकाणी करणार आहोत. ह्या डायग्राममध्ये आपल्याला 8 अँगल्स तयार झालेले दिसत आहेत. ते अँगल कोणते, सर्वप्रथम ते बघूया. पहिला जो अँगल आहे तो म्हणजे अँगल पी आर ए. अँगल पी आर ए हा एक अँगल फॉर्म झालेला आहे. दुसरा जो अँगल आहे तो म्हणजे अँगल पी आर बी. अँगल पी आर पी. तिसरा जो अँगल फॉर्म झालेला आहे तो म्हणजे अँगल ए आर एस. आणि चौथा जो अँगल फॉर्म झालेला आहे तो म्हणजे अँगल बी आर एस. असे वरच्या बाजूला 4 अँगल फॉर्म झालेले आहेत. त्यानंतर सी डी रेषेजवळ जे अँगल फॉर्म झालेले ते बघूया. अँगल आर एस टी. अँगल आर एस टी. आणि दुसरा जो अँगल फॉर्म झालेला आहे तो अँगल आर एस सी. त्यानंतर 7वा जो अँगल फॉर्म झालेला आहे तो आहे अँगल सी एस क्यू. त्यानंतर 8वा जो अँगल फॉर्म झालेला आहे तो आहे अँगल डी एस क्यू. अशा 8 कोन या ठिकाणी तयार झालेले आहेत. दॅट इज फर्स्ट अँगल, सेकंड अँगल, थर्ड अँगल, फोर्थ अँगल, देन अँगल फिफ्थ, अँगल 6, अँगल 7, अँगल 8. हे जे अँगल फॉर्म झालेले आहेत यांची थोडक्यात आपण प्रॉपर्टीज बघूया. When two lines intersect each other, that time their opposite angles are equal in measures. दोन लाईन एकमेकींना जर छेदत असतील तर त्यांचे तयार होणारे विरुद्ध कोन हे समान मापाचे असतात. दुसरी प्रॉपर्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत. रेषीय जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात. इन अ लिनियर पेअर देअर अँगल्स आर सप्लिमेंटरी. आणि तिसरी जी प्रॉपर्टी आहे, दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असतात, छेदनबिंदूजवळ 8 कोन तयार होतात. जर दोन रेषेला एका छेदिकेने छेदले, when one transversal is intersect two lines, that time it makes 8 angles. आणि ते 8 अँगल कोणते ते आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलेले आहे. आता आपण या ठिकाणी पॅरलल लाईन्स म्हणजे काय ते समजून घेणार आहोत.
पुढचं आपण या ठिकाणी बघणार आहोत. काही जे 8 अँगल्स फॉर्म झालेले आहेत त्यांच्या जोड्या कशा आहेत ते बघूया. सर्वप्रथम जी जोडी तयार झालेली ती आहे संगत कोनांच्या जोड्या. संगत कोन यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल्स. आता आपण या ठिकाणी 1 बाय 1 करस्पॉन्डिंग अँगल बघूया. करस्पॉन्डिंग अँगलच्या एकूण 4 जोड्या तयार झालेल्या आहेत. त्यातली जी पहिली जोडी आहे ती अँगल ए अँड अँगल पी. अँगल ए अँड अँगल पी, that is the first pair of the corresponding angle. Second pair of the corresponding angle is angle B and angle Q, and third pair of corresponding angle is angle C and angle R. Fourth pair of corresponding angle is angle D and angle S. There are the 4 pairs of the corresponding angles. Next, we see the interior angles. What is meant by interior angles? There are the 2 pairs of interior angle. That 2 pairs is angle D and angle P. That is the one pair of the interior angle. Second pair of interior angle is angle C and angle Q. That is the second pair of the interior angles. That means corresponding angles 4 pairs, interior angles 2 pairs. Next is the external alternate angles. There are also 2 pairs of external angles. That is one pair is angle A and angle R. That is angle A and angle R. Next pair is angle B and angle S. That is the exterior alternate angles. It also the 2 pairs. Next is the interior alternate angles. There is also 2 pairs. That is one pair is angle D and angle Q. Angle D and angle Q. And next is angle C and angle P. Angle C and angle P, that is cross. That is one pair, that is another pair. That means corresponding angles it form 4 pairs. Interior angles it form 2 pairs. Exterior alternate angle it form 2 pairs. Interior alternate angles that is also form 2 pairs, that is 4, 2, 2 and 2. That is total 7 pairs. That is 4, 2, 10 pairs. Now we see their properties. First is the interior angles. When 2 parallel lines and there is a one transversal, that time one side of the pair is the supplementary. म्हणजे दोन पॅरलल समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले असता एका बाजूला होणारे जे आंतरकोन असतील ते एकमेकांचे पूरक असतील. पूरक असतील म्हणजे सप्लिमेंटरी म्हणजे त्यांची बेरीज ही 180 अंश असेल. दुसरा जो गुणधर्म आहे तो म्हणजे करस्पॉन्डिंग अँगलचा. When 2 parallel lines and there is one transversal, that time that corresponding angle is equal in measurement. दोन समांतर रेषाला एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या एका संगत कोनांची प्रत्येक जोडीतील कोनाची मापे ही समान असतात. तिसरा म्हणजे अल्टरनेट अँगल्स. दोन समांतर रेषाला एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या अल्टरनेट अँगलची प्रत्येक जोडीतील कोनांची मापे ही समान असतात. When 2 parallel lines and its one transversal, that time corresponding angle pair is also equal in
मेजरमेंट्स. आत्ता आपण हा जो अभ्यास केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या याच्यावरती एक स्वाध्याय दिलेले आहेत. त्यात 3 रिकाम्या जागा आपल्याला दिलेल्या आहेत. ह्या तिन्ही रिकाम्या जागांचा तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि वहीमध्ये सोडवून मला सेंड करायच्या आहेत माझ्या व्हॉट्सअप नंबरला. थँक्यू.